हाय हॅलो. तर आज मी तुम्हाला किचन टूर दाखवणार आहे. तर पूर्ण किचनचा सगळा व्हिडिओ शूट केला आहे तो. आणि व्हिडिओ शूट करतानाच मी आवाज पण रेकॉर्ड केला होता, पण वाहनांचा आवाज त्याच्यामध्ये जास्तच इरिटेट होत होता. त्यामुळे तो व्हिडिओ एडिट करताना मी तो आवाज म्यूट करून परत रेकॉर्डिंग केलं आहे. तर हे किचन आहे आणि ह्या साईडला आहे ते 2 शेल्फ आहेत, कडपामध्येच बसवलेले आहेत. वरती जे आहे ते प्लास्टिकचे डबे, एक्स्ट्राचं जे काही सामान आहे पूजेचं वगैरे ठेवलेलं किंवा जे काही एक्स्ट्राचं सामान असते ते वरती ठेवले. आणि खाली आहे ते की होल्डर, तिथे कीज वगैरे लटकवून ठेवलेले आहेत. आणि खाली स्टँड, जे काही आपण थोडंफार जे बाहेरून आणलेलं सामान असतं किंवा जे काही असेल, पेन म्हणा, काही आपण ते ठेवतो. साईडला ब्रश आहेत आणि तिकडून साईडलाच जे आहे हे पूर्ण एक छोटंच रॅक आहे. फार असं काही मोठं नाही आहे, पण व्यवस्थित सामान वगैरे बसतं त्यात. स्टीलचे डबे वगैरे, प्लास्टिकचे डबे जास्त काही नाही आहेत माझ्याकडे, थोडेफारच आहेत आणि स्टीलच्या आहेत बऱ्यापैकी. तर एवढ्या म्हणजे फार मोठं नाही आहे रॅक, त्याच्यामुळे त्यात जास्त काही सामान बसत नाही, पण जेवढं बसेल तेवढं मी व्यवस्थित बसवलं. आणि आपल्या ह्याला लागणारच आहेत सामानासाठी वगैरे, हे लागतच असतात. तर तिथून साईडला, आणि हे जे आहे स्टँडवरती ठेवले ते टोपलं आहे. भांडे वगैरे धुवून झाल्याचं ना त्या टोपल्यात ठेवते आणि इथे आणून ठेवते मी. तर ते एक आहे आणि त्याच्यावरती आहे हे रॅक भांड्याचं. तर यात सगळी जी रोजच्या वापरातली भांडी असतात ती सगळी व्यवस्थित बसून जातात. भांडी, पाण्याचे ग्लास, वाट्या, प्लेट, जे काय आहेत छोटे मोठे ग्लास वगैरे, ताटं, पोळीपाट, हे सगळं व्यवस्थित बसतं. वरती पातेले आहेत, जे काही सामान आहे सगळं व्यवस्थित बसून जातं. साधारण बऱ्यापैकी मोठा आहे रॅक, छान बसतं सामान. किचन नॉन मॉड्युलर असल्यामुळे हे असं दिसतं, कारण म्हणजे फर्निचर वगैरे असलं की व्यवस्थित छान आवरून दिसतं. पण हे सुद्धा मी होईल तेवढं, शक्य होईल तेवढं सगळं व्यवस्थित आवरून सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि ही पाण्याची कॅन आहे. साईडलाच फ्रीज आहे. फ्रीजवरती मुलांनी ड्रॉइंग केली होती तर ते मी स्टिक करून घेतले. आणि हे जे आहेत ते स्टिकर मी मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं, तर ते पण स्टिक करून घेतले. आणि मिक्सर ठेवले फ्रीजवरती, त्यात साईडला छोटीशी बरणी आहे. आणि ही काचेची बॉटल आहे, त्याला छान पेंट करून त्याला हे केलं. आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ते झाड लावलेलं आहे मी. पाण्यात लावले त्या बरणीमध्ये ते झाड मी, छान आले. आणि त्यानंतर साईडला गॅसचा ओटा आहे. तर हे इंडक्शन आहे. आणि खाली जे आहेत त्या कोट्या, त्याच्यात मी म्हणजे एक्स्ट्राची जी काही भांडे आहेत ते ठेवलेले आहेत. पिठाचा डबा वगैरे आहे खाली, आणि ते वरती आहे ते इंडक्शन. आणि त्याच बाजूला हे पाण्याचं बॅलर आहे. तर वरती जे आहे ते काचेचे शेल्फ लावून घेतलेले आहेत. ते काचेचं जे काही सामान आहे, छोटे मोठे डबे वगैरे आहेत, ते व्यवस्थित ठेवले. आणि त्यानंतर हे जे स्टिकर आहे, तर ह्याला लावूनही वर्ष झाला, व्यवस्थित छान बसले. हे पण मी मिशोवरती ऑर्डर केलेलं आहे. खूप सुंदर आहे, छानही दिसते, किचनला छान लुक आला आहे. आणि वर्ष झालं, अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये आहे. हे सुद्धा मिशोवरचेच आहेत ऑर्डर केलेले. सो हे पण खूप छान आहेत, व्यवस्थित छान सामान बसतं आणि दिसायलाही खूप सुंदर आहेत. आणि त्यानंतर म्हणजे किचन ओटा जो आहे, मी खूप असा मोकळा मोकळा सुटसुटीत ठेवते, कारण मला जास्त पसारा वगैरे केलेला बिलकुल नाही आवडत. होईल तेवढं नीटनेटकं आणि कमी पसारा जास्त मला आवडतो, फार असं गोंधळ नाही आवडत. तर हे आहे, कॉर्नरला ठेवले. खाली बरणीमध्ये मीठ, खाली साखरपत्तीचे डबे, वरती तेल, तूप, जे काही असं आहे सामान ते. आणि इथे आहे कॉर्नरला मसाल्याचा डब्बा, हे काढून. आणि हे आहे नॉनस्टिक पॅन, डोसा वगैरे करण्यासाठी, आणि ते गरम वगैरे पातेले ठेवण्यासाठी ते आहे. आणि त्यानंतर इथे किचनच्या खिडकीलासुद्धा मी 1-2 लावलेले आहेत झाडं, ते पण हे ते सेम फ्रीजवरती आहे तेच आहे. आणि हे जे आहे ते खायचं जे विड्याचे पानं असतात त्याचं आहे. तर सिरॅमिकची शिमला मिरचीच्या शेपमध्ये जी बॉटल होती, तर त्याचा तसाही काही ठेवण्यासाठी यूज होत नव्हता, म्हटलं पाणी टाकून त्याच्यात मी ते लावलेलं आहे. वरती एक्झॉस्ट बसवलं आहे. तर खूप छान व्ह्यू येतो, सकाळी सूर्यप्रकाश येतो, पूर्वमुखी असल्यामुळे खूप सुंदर छान वाटतं. आणि सिंक आहे. त्यानंतर त्याच्या साईडला जे आहे देवघर आहे. तर हे मी कार्डबोर्ड लावलं आहे त्याला, असं रॅपिंग पेपर लावून, कारण भांडे वगैरे धुताना तिकडे पाणी उडतं, त्यामुळे ते डायरेक्टली पाणी उडू नये ह्यासाठी मी हे लावलं आहे. आणि इकडच्या साईडला म्हणजे पेपरचं, आणि तिकडच्या साईडला थोडं कॅरीबॅगमधलं येतं ना तसं लावलं आहे. आणि हे त्याला सपोर्टसाठी मी हे रॉड लावलं आहे, कारण सपोर्ट हवा, कारण ते नाही टिकत, पडून जाईल खाली, त्यासाठी. तर हे देवघर आहे, सुटसुटीत मोकळं छान, कमीच प्रमाणात देव आहेत, भरपूर काही जास्त नाही आहे, छोटंसं देवघर आहे. जागाही कमी असल्यामुळे थोडंसं मी सगळं ठेवलं आहे. आणि या साईडला देवाचं जे पूजेचं काही सामान लागते ते, तर हे सगळं असं व्यवस्थित ठेवलं आहे. तर छान आहे, म्हणजे सुटसुटीत मोकळं, आणि पूजा वगैरे करून झाल्याच्यानंतर छान वाटतं. हे लावल्यामुळे बऱ्यापैकी पाणी येण्यापासून ते हे होते, म्हणजे पाणी एकदम डायरेक्ट उडून येत नाही. तर किचन ओटा बऱ्यापैकी असं साधारण मोठा आहे, खूप जास्त असा काही गोंधळ होत नाही. पण अति जास्त प्रमाणात जर स्वयंपाक वगैरे करायचा असेल तर तेव्हा थोडासा गोंधळ होतो.
तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. हे जे किचन टूर तुम्हाला कसं वाटलं, जे मी काही डेकोरेशन वगैरे केले, जे काही म्हणजे कसं वाटलं काय नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की हे माझं किचन तुम्हाला कसं वाटलं. सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.